प्रतिपच्चंद्रलेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. नमस्कार, माझं नाव सुरेंद्र धर्माधिकारी. आज मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर संक्षिप्त रूपात शिवकथा सांगणार आहे. आपण शेवटपर्यंत ऐकाल ही आशा अपेक्षा बाळगून मी माझ्या कथनाला सुरुवात करतो. जगदंब जगदंब, हर हर महादेव. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवप्रभू हे महाराष्ट्रात जन्मले म्हणून आम्हा मराठी माणसांनाच ते महान वाटतात असे नाही, तर त्यांच्या ठिकाणी जो अनेक उत्कट सद्गुणांचा अपूर्व संगम झाला होता त्यामुळे. आणि हाताशी नाममात्र साधने असतानाही त्यांनी भोवतालच्या बलदंड जुलमी शाह्यांशी युक्तीने झुंज देऊन स्वराज्याची निर्मिती केल्यामुळे यदुनाथ सरकार आदी अनेक परप्रांतीय इतिहासकारांनीही त्यांचे अलौकिकत्व मान्य करून त्यांच्यावर मुक्त हस्तांनी स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. राज्यनिर्मिती करणारे वीर शिवरायांच्या पूर्वीही होऊन गेले, पण त्यांनी ती राज्ये सैनिकांच्या सहाय्याने स्वतःला राज्यपद मिळवण्यासाठी मिळविली किंवा निर्माण केली. शिवरायांची वेगळी कशी की त्यांनी स्वराज्याची निर्मिती गांजलेल्या लोकांना जुलमी सत्तांपासून मुक्त करण्यासाठी केली. जनमानसाची अचूक पारख असलेल्या या महापुरुषाने वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षीच लोकांचा देवावरील विश्वास लक्षात घेऊन स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असे त्यांना सांगितले आणि त्यांना परकीय सत्तांशी झुंज देण्यास तयार केले. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्या 300-350 वर्षांच्या काळ्याकुट्ट कालखंडात जवळजवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकांच्या पंजाखाली गेला होता आणि दक्षिणेतील देवगिरीचे राज्य व विजयनगरचे साम्राज्य धुळीला मिळून त्यांच्या जागी कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही आदी धर्मांध इस्लामी राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा बलवान मोगल बादशाह अकबर यानेही आपला पाय रोवला होता. इस्लामी राज्यकर्ते हे काही हिंदुस्थानावर चालून आलेले पहिले वहिले परकीय आक्रमक नव्हते. त्यांच्याही पूर्वी शक, हुण इत्यादी आक्रमक या भूमीवर चालून आले आणि ते इथेच कायमचे राहिले. पण इथली संस्कृती स्वीकारून ते पुढे हिंदूंमध्ये मिसळून गेले. इस्लामी आक्रमकांची गोष्ट मात्र तशी नव्हती. ते धर्मवेडे आणि अन्य धर्मातील लोकांना काफर मानून ते आपल्या धर्मात न आल्यास त्यांना सक्तीने बाटवण्यात किंवा त्यांच्या कत्तली करण्यात धार्मिक कृतार्थता मानणारे होते. अन्य धर्मीयांची देवळे पाडणे, मूर्ती फोडणे, त्यांच्या तरण्या ताठ्या लेकी सुनांना पळविणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना जहाजात घालून इस्लामी देशात विकायला नेणे, बाजार भरवून त्यात त्यांची विक्री करणे, असल्या रानटी गोष्टी करण्यात त्यांना लाज लज्जा वाटत नसे. पण सांस्कृतिकदृष्ट्या जरी ते रानटी असले तरी एक परमेश्वर, एक धर्मग्रंथ, सामाजिक समानता आणि स्वधर्मावरील कडवी श्रद्धा यांमुळे ते संघटित होते. त्यातून त्यांची शस्त्रे प्रभावी होती. या उलट परिस्थिती हिंदुस्थानातील लोकांची होती. अफगाणिस्तान, सिंध आणि पंजाब व बंगाल या 2 प्रांताच्या काही भागात अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्धांची, तर गुजरातेत तशाच अहिंसावादी जैनांची संख्या फार होती. या आक्रमकांनी कत्तलीचा धाक दाखवून झाडून साऱ्या बौद्धांना मुसलमान केले आणि जैनांमधीलही हजारोंना सक्तीने बाटवले. हिंदू तसे एकांगी अहिंसावादी नव्हते, पण वर्ण, शेकडो जाती व पंथ यांमुळे विभागले गेले होते. दुर्दैवाने या समाजाला दूरदृष्टीचे व उदार मनाचे धार्मिक नेतृत्वही नव्हते. त्यामुळे ज्या काळात इस्लामी व ख्रिस्ती धर्मगुरू बऱ्या वाईट मार्गाने आपापल्या धर्माचा प्रसार करीत होते, त्या काळात परधर्मियांकडून सक्तीने बाटविलेल्या व म्हणून परत स्वधर्मात येऊ इच्छिणाऱ्या आपल्या बांधवांनाही हे धर्मपंडित आपल्या धर्मात येऊ देत नव्हते. मग अन्य धर्मियांना आपल्या धर्मात घेण्याची गोष्ट तर बाजूलाच राहिली. शिवाय कलियुगात ब्राह्मण व शूद्र हे 2च वर्ण उरले असल्याचा शोध लावून या धर्मपंडितांनी बहुजन समाजाला संस्कृत ग्रंथांच्या तिजोरीत अडकवून ठेवलेल्या धर्मापासून दूर ठेवले आणि त्याला अर्थहीन कर्मकांडात अडकविले. याला शह दिला ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आदी तसेच समर्थ रामदास या संतांनी. त्यांनी ओवी व अभंग यातून सोप्या मराठीत उपदेश करून हिंदूंमध्ये धर्मजागृती केली व ऐक्य भावनाही निर्माण केली. अशा या संतांनी मशागत केलेल्या महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी जे स्वातंत्र्याचे बीज पेरले ते रुजून त्याचे एका वृक्षात रूपांतर झाले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, महान लढवय्या, धाडसी वीर, मुत्सद्दी, भाषाशुद्धी पुरस्कर्ता,
धर्मांतरितांना शुद्ध करून स्वधर्मात घेणारा धर्मसुधारक, अष्टावधानी, चारित्र्य संपन्न नेता, स्वधर्माचा अभिमानी पण परधर्मालाही मान देणारा, ईश्वरनिष्ठ, संत व विद्वान यांचा चाहता, आरमाराची निर्मिती करणारा, जमिनीच्या कसानुसार शेतसारा बसविणारा, किती किती गुण सांगावे या महापुरुषाचे.